काय सर हे एक नोटीस आहे, बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तो आमच्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेबांचा तपास आहे. कशाचा गुन्हा आहे नेमका? म्हणजे हा गुन्हा तुम्ही जे हे आहे हा गुन्हा याच्या आधी बी दाखल आहे माझ्या दुसऱ्या पोलीस स्टेशनला सेम. मला फक्त एक विचारायचंय, तुम्ही रिस्पेक्टेड पोलीस आहात, कायद्याचे अभ्यासक आहात, कायदा तुम्ही रोज जगता. एका गुन्ह्यासाठी 17 ठिकाणी गुन्हे दाखल होऊ शकतात का? सर आता ते आमच्याकडे बाकीच्या ठिकाणचं माहित नाही मला काही. आमच्याकडे जो दाखल झालाय तो मग मला अटकच करून टाका की एकदाच तुमचा किस्सा मिटेल आणि माझा किस्सा मिटेल आणि शेतकऱ्यांचा किस्सा मिटेल. या बाबूरावने शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत त्याच्यावर का गुन्हा दाखल केला नाही? सर मला त्यातली काही कल्पना नाही. नाही पण माझा उसाचाच प्रश्न आहे ना. मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये कलम 67 लावलंय. हे कलम 67 तेव्हाच लागतं जेव्हा मी सोशल मीडियावरती काहीतरी अश्लील चित्रफित हे करतो कोणाची तरी, किंवा एखाद्याच्या पर्सनल गोष्टी आणतो, तेव्हा कलम 67 लागतं. याच्यातला माझ्यावरती तुम्ही बदनामी केली तर 356 लावा ना, 353, 352, त्यानंतर 67. हे कुठली पद्धत आहे? म्हणजे अदखलपात्र गोष्टीला तुम्हाला दखलपात्र करण्यासाठी कोणाचा तरी दबाव असेल, असंच की? काही कल्पना नाही. आता तो बेलवंडी पोलीस स्टेशनला दाखल आहे. तो तपास त्याच्यानंतर आमच्या पीआय साहेबांकडे आलाय आणि त्यांनी पीआय साहेबांनी जी नोटीस दिली ती मला मी बजवायला सांगितली, मी इथपर्यंत आलेलो. बाकीचं मला काही विशेष काही माहिती नाही. ही आहे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था. कायद्याला फाट्यावरती मारून इथली व्यवस्था वागते. चंद गद्दार जी पैशावाली लोक आहेत त्यांच्या हिशोबाने. या बाबूरावला मी फक्त शेतकऱ्यांच्या उसाचं बिल मागितलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला. बाबूरावने एका टाईपचे 17 गुन्हे दाखल केलेत. कारण काय तर मी 17 पोलीस स्टेशनला जाऊन धावपळ झाली पाहिजे, मी शांत बसलो पाहिजे. अरे बाबूराव, मला रोज हेच काम आहे र. घरी 3 वाजता जातो मी संध्याकाळी. महाराष्ट्राची जनता बघते इथल्या व्यवस्थेचे धिंडवडे काढलेलं काही पैशावाल्यांच्या लोकांकडून. यांना वाटतं शेतकऱ्याचे पैसे थकवले, शेतकऱ्याचे पैसे नाही दिले तरी चालेल. परत एकदा या पोलीस स्टेशनला बी येणार आहे. शेतकऱ्यांना आता तरी जागे व्हा. 1800 रुपयाने हप्ता काढलाय तुमच्या कष्टाची, मी बोलल्यानंतर काढलाय ते बी तुमच्या कष्टाची थट्टा मांडली आहे आणि तुम्ही शंडासारखं घरी बसताय. हीच परिस्थिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात. एक दिवस हे चंद गद्दार नेते मंडळी, राजकीय मंडळी, हे उद्योजक तुम्हाला गिळून टाकणार, तुम्हाला समजणार पण नाही.